त्यामुळे जे आमच्यासोबत ट्रिपला नाही आले त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. मी माझं ऑफिस मध्येच प्रत्येक इथं सगळे मच्छीमार आहेत, कोणी इथं टुरिस्ट वगैरे नाहीये. एकदम नॉन क्राऊडेड बीच आहे. म्हणजे मच्छी मारायला सुद्धा एवढी मेहनत असते ना, आपण आपल्याला हॉटेलमध्ये बसून मच्छी खायला काय वाटत नाही, पण प्रत्येक धंद्यामागं प्रत्येक व्यवसाय मागं खूप कष्ट असतात. यातनं दिसतंय आपल्याला. हे पहा, पहिल्यांदा बीचला आलं का की असं होतं. काय करून काय नाही. हो, पहिल्यांदा आलं बीचला. हो. कसं वाटतंय? एकच नंबर. इकडे आत्ताच बोट पलटी झाली आणि तिकडे एकदम बारीक बारीक पोर आहे बा. मुच्छेवाला चिंगा. हे बा, बाबा चिडलं. वा. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज आपल्याकडे असा स्पॉट आहे ना, जो तुम्हाला शोधून सुद्धा कुठं पण नेटवर अजिबात सापडणार नाही. आज आपल्याकडे असा स्पॉट आहे. तर हा आहे तो स्पॉट. तर आज आलोय आपण आंध्र प्रदेशमधील एका सुंदर अशा बीच वरती. क्राऊडेड बीच सगळ्यांनाच भेटतात, पण सुंदर बीच खूप कमी लोकांना भेटतात. आणि त्यात एक आपण आहोत की आपल्याला एक सुंदर असा बीच भेटलेला आहे. आणि बीच वरती अशा प्रकारचे फुलं असल्यामुळं बीचला अजून मोठं सौंदर्य आलेलं आहे. हे बघा, एक नंबर दिसतंय. काय आलं, बोट पलटी आली कुठे? आता ना रोजच आहे ते. अरे बापरे, डायरेक्ट पलटी आली. आणि आत्ताच पाऊस झाल्यामुळे समुद्र एकदम असा खवळलेला आहे. त्याच्यामुळे बघा, लाटा एकदम मोठ्या मोठ्या चालू आहेत. आणि समोर बोट पण पलटी झाली आहे. काय सगळी खाली पडली का? अरे बापरे, हे जाळी त्यांनी पकडली वाटतं ना. येडा आहे का? इकडे आत्ताच बोट पलटी झाली आणि तिकडे एकदम बारीक बारीक पोर आहे बा. डेअरिंग पाहिजे तुझी, डेअरिंग. आता ना रोजच आहे होते. हे पहा, पहिल्यांदा बीचला आलं का की असं होतं. काय करून काय नाही. हो, पहिल्यांदा आलं बीचला. हो. कसं वाटतंय? एकच नंबर. हा भाऊ, म्हणजे असं आहे, कधी गावाच्या बाहेरच पडलेलं नाहीये. याला पहिल्यांदा आम्ही गावाच्या महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन आलोय. त्यामुळे याला जरा असं जरा बावरसारखं करतोय तो. आणि नगर गावाच्या बाहेरच नाही पडला तो मेन म्हणजे. आणि त्याला आता पहिल्यांदा आम्ही बीच दाखवायला घेऊन आलोय. कारण की त्याचा असा विषय, त्याचा पोरींच्या वर्गामध्ये 7च्या आत घरात, त्यामुळे 7च्या आत घरात असतो. आणि आता इथून आपण जाणार आहे तिरुपतीसाठी. कारण की तिरुपती सुद्धा इथून जवळजवळ 250 किलोमीटर आहे. त्यामुळे आता आपल्या इथून लगेच निघायचंय. समुद्र एवढा खवळला तर आम्हाला आतमध्ये जाऊन मस्त स्विमिंग वगैरे करायची होती, पण आता काय शक्य होणार नाही असं वाटतंय. मासे बघू आता आपण, मासे. म्हणजे मच्छी मारायला सुद्धा एवढी मेहनत असते ना, आपण आपल्याला हॉटेलमध्ये बसून मच्छी खायला काय वाटत नाही, पण प्रत्येक धंद्यामागं प्रत्येक व्यवसाय मागं खूप कष्ट असतात. यातनं दिसतंय आपल्याला. जे कुठला पण व्यवसाय असतो तुम्हाला स्ट्रगल करावाच लागणार आहे. मच्छी असो किंवा पोल्ट्री असो किंवा अजून काय असो, तुम्ही 2 नंबर जरी केला तर तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे. त्या आजी बघा. अरे असली माल तर उधर आहे बेटा. हा, बघा ना, ते एकदम एवढ्या ह्या वयात ते कष्ट करतात एकदम. आणि तुम्हाला सांगतो, ह्या बीच वरती एक सुद्धा टुरिस्ट नाहीये, आम्ही सोडून. आम्हीच फक्त इथं 3-4 जण टुरिस्ट म्हणून आलोय. प्रत्येक इथं सगळे मच्छीमार आहेत, कोणी इथं टुरिस्ट वगैरे नाहीये. एकदम नॉन क्राऊडेड बीच आहे. आणि सँड बघितलं, एकदम गोल्डन सँड आहे, ब्ल्यू वॉटर आहे. एकदम म्हणजे एकदम भारी बीच आहे. वा. त्यामुळे जे आमच्यासोबत ट्रिपला नाही आले त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. मी माझं ऑफिस मध्येच आम्ही आलोय बघायला. हे बघ, हे येत नव्हतं, त्याला मी बरंच पोहोचून आणलंय. आता कशी काढतोय व्हिडिओ? हा, येत नव्हता ना, ऑफिस सुट्टी नाही, हे नाही ते नाही. आणि या बीचचं नाव एवढं अवघड आहे ना की तुम्हाला आम्ही सांगू पण शकत नाही. आता तुम्हाला आता मच्छी पकडून आणलेली आहे, तुम्हाला ती मच्छी दाखवतो. हे बघा कसा आहे स्ट्रगल.
इथं प्रत्येकाला मदत करतो, एकमेकांना मदत करून सगळं चालतं. हे बघा किती 10 जण तरी आहेत एक नाव वाढायला. या सगळ्या जेवढ्या बोट दिसत तेवढ्या सगळ्या फिशिंग बोट आहेत. आणि तिकडे फक्त आणि फक्त आमची गाडी आहे. बस कोणीच नाही अजून. हे पाहिलं की एकदम फ्रेश काय लागल खायला. अरे वा, कोणता मासा आहे? ठीक है, इधर तैयारी चल रही है, पीछे दिखाओ. बोला. नाही त्याची नाही ती. हे बघा एकदम फ्रेश, अजून जिवंतच आहे ती. ए, जाऊ का गेला? लय आणते तुला. लय मारतील भाऊ. बस होता, आम्हाला आणते. आपल्याला स्टार्ट करायचं. म्हणजे एका नावेवर एका त्या 2 याच्यांवर किती कुटुंब अवलंबून आहेत हे आपण बघू शकतो. की बाबा आपण सुद्धा मासे गेल्यानंतर थोडासा भाव करतो वगैरे, पण एका याच्यावर याच्या एका बोटी मागे किती मेहनत आहे आणि किती कुटुंब आधारित आहे हे आज आम्ही प्रत्यक्ष बघितले. हे बघा आता हे एक मासा पकडला आपण बघू शकतो. हे बघा एक नंबर. हे कोणतं आहे? अरे छोटा पॉपलेट आहे काय? आता आम्हाला याचं काय नाव वगैरे काय परफेक्ट माहित नाही बरं का. पॉपलेट वाटतोय हा. हे बघा छोटं पिल्लू आहे. हे बघा हे बघ, हे बघ. पॉपलेट आहे. हे बघ. हा पॉपलेट. हे दाखव. हे हिचं नाव माहित नाही बरं का काय, पण हे बघा मासा बघा कसा आहे. हे बघा दात वगैरे पाहिले कसे खतरनाक एकदम. डोळे दात एखाद्याने चावले ना भाऊ, डायरेक्ट कातडच बाहेर काढली. हे बघ, हे बघ. पकड आता मध्ये. ही कोणती आहे? ही काहीतरी आपलं कालची वाटतं ती. हा झिंगा झिंगा. हे बघा इसको बोलताय मुच्छेवाला झिंगा. हे बघा बाबा चिडलं. तर असं काय यांचं आता चालू आहे यांचं. आता आपण निघूयात पुढं बघण्यासाठी. इकडं तर त्यांनी सुलं वगैरे पेटवलेलं आहे शेकण्यासाठी. आता थंडी एवढी इकडं बेकार आहे ना, सकाळचे वाजले तर 8 तरी सुद्धा इथं हे बघा हा जॅकेट घालून फिरतोय. तुम्हाला म्हटलं होतं आपण माईकची आउटडोर टेस्ट करणार आहे. आज माईकची टेस्ट सुद्धा झाली. तुम्ही सांगा मला आवाज कसा वाटतोय. इथं म्हणजे साधं मी आत्ता माईक नसता लावला तुम्हाला काहीच आवाज आला नसता, एवढं वारं चालू इथं. या बाईची केस बघा. कोंबडा झाला डायरेक्ट केसात. आता हे फोटोसाठी थांबलाय. अरे बापरे.